मकर संक्रांत हा हिंदू धर्मातील पवित्र सण आहे. या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि उत्तरायण सुरू होते. हा सण आनंद, नवीन सुरुवात आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानला जातो. लोक तिळगुळ वाटून तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असे म्हणत प्रेम आणि गोडवा वाढवतात. पतंग उडवणे आणि गोड पदार्थ बनवणे ही या सणाची खास ओळख आहे. मकर संक्रांतीचा सुंदर दिवस उजाडला होता. आईनं गणूला सांगितलं, आज सूर्य उत्तरायणाला लागतो म्हणून हा दिवस खूप शुभ आहे. आई, आज मी खूप पतंग उडवणार. गणू आणि त्याचा मित्र रामू दोघेही पतंग घ्यायला धापा बाजारात गेले. पण बाजारात फारच कमी पतंग दिसत होते. रामूनी दुकानदाराला विचारलं, काका, इतके कमी पतंग का आहेत? आता मुलं मोबाईलवरच जास्त खेळतात. पतंग उडवायची सवय कमी झाली आहे. पण मला तर पतंग खूप आवडतात. जेवढे थोडे पतंग मिळाले ते घेऊन दोघेही घरी परतले. गणूच्या घरासमोर एक मोठं झाड होतं. ते पाहताच गणूला एक भन्नाट कल्पना. रामू, आपण या झाडालाच पतंग बांधूया. वा, मग ते पतंगाचे झाड बनेल. दोघांनी झाडाच्या फांद्यांवर लाल, पिवळे, निळे, हिरवे पतंग बांधले. वारा सुटला आणि पतंग हलू लागले. संपूर्ण अंगण रंगांनी भरून गेलं. हे झाड तर खूपच सुंदर दिसत आहे. गणूने त्या झाडाचा फोटो काढून व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर केला. थोड्याच वेळात शेजारची मुलं धावत आली. हे खरंच पतंगाचं झाड आहे. आपणही पतंग उडवूया. गणू म्हणाला, आज एक नियम आहे. आज कोणीही मोबाईल हातात घेणार नाही. आज फक्त पतंग उडवायचे. सगळ्या मुलांनी आनंदाने होकार दिला. आकाशात पतंग उडू लागले. मुलं हसू लागली, टाळ्या वाजू लागल्या. आई वडीलही हसत पाहू लागले. आज खरंच मकर संक्रांती साजरी झाली. बघितलं ना, मिळून पतंग उडवताना किती मजा येते. मकर संक्रांती सारखे सण आपल्याला खूप आनंद देतात. पतंग उडवणे ही आपली एक सुंदर परंपरा आहे. ती जपली तर आपले सण अधिक रंगीबेरंगी आणि मजेशीर होतात. मोबाईल थोडा वेळ वापरायला चांगला असतो, पण जास्त वापर केला तर खेळ, मित्र आणि खरा आनंद हरवतो. एकत्र खेळल्याने आपण एकमेकांना मदत करायला शिकतो. हसणं, बोलणं आणि गोष्टी शेअर करणं यातून खरी मैत्री तयार होते. मैदानात खेळल्याने शरीर तंदुरुस्त राहतं आणि मनही आनंदी होतं. मग मुलांनो, लक्षात ठेवलं ना, मोबाईल कमी, खेळ जास्त.